तर जळगावमध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचमुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरतोय। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वडरी मध्यम प्रकल्प हे देखील पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहू लागलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्यामध्ये गेले 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे यावल, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने यावल तालुक्यातील वडरी धरण पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झालेला आहे आणि या धरणामध्ये पर्यटकांची गर्दी आपल्याला इथे दिसून आलेली आहे। आणि हा जो वडरी धरण आहे हा निसर्गमय वातावरणामध्ये आहे। आपल्यासोबत काय इथे पर्यटक आहे, आपण पर्यटकांकडून जाणून घेऊ। काय बोलणार भाऊ तुम्ही? आज वडरी धरण पहिल्यांदा वाहत आहे। आमच्या यावल तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आमच्या वडरी धरणाला ओव्हरफ्लो झालेला आहे आज आणि निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे आणि इथे पर्यटक येऊन त्या पाण्याचा आनंद घेत आहे। निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथं सर्व फिरायला येतात। आम्ही पण आलो आहे हे वातावरण बघायला। एकदम खूप छान असं वातावरण आहे। गेले 2 दिवसापासून या धरणा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि याच धरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आलेले आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, यावल। तर पुढची बातमी ही बळीराजासाठी दिलासादायक आहे। वर्ध्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे। पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी काहीसे चिंतेत असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतपिकाला मोठा फायदा होणार आहे। या पावसामुळे विहीर आणि बोरवेलच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होणार आहे। त्या 2 दिवसांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता सुद्धा आता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काहीशी आनंदाची बातमी आहे। शेतपिकाला या पावसाचा काहीसा फायदा होणार आहे। तर वर्ध्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय। अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा होता। शेतपिकाची चिंता त्याला भासत होती, मात्र ज्या पावसाने ज्या प्रकारे हजेरी लावली त्या प्रकारे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे। डोळ्यातले आसू त्यांनी पुसलेले आहेत आणि बळीराजा सुखावलेला आहे। शेतपिकासाठी उत्तम असं हे वातावरण तयार झालंय आणि त्याचा फायदा कुठेतरी त्याला शेती कामामध्ये होणार आहे। तर वर्ध्यातली आपण ही दृश्य पाहतोय। पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। खरं तर सकाळच्या 6:30च्या सुमारास ही आपण दृश्य वर्ध्यातली पाहू शकतोय। पहाटे मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा काहीसं आनंदाचं वातावरण आहे। शेतकरी राजा जो आहे तो सुखावलेला आहे। तर जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं जी आहेत ती पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेतकरी हा मात्र हवालदिल झालाय। जळगाव तालुक्यातील कानकळा, त्याचबरोबर भोकर, शिरसोली यासह अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नाल्यांना आणि नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती काहीशी तिथे निर्माण झाली होती। जळगाव तालुक्याबरोबरच चोपडा आणि अमळनेर तालुक्याला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला असून कापूस, मका, केळी पिकांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची मागणी या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी केली आहे।